एक बैसती उगेच श्रवणी निंद्रास मोडावी बहुत प्रकार करुणी अंतर सुभद्र नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्प्रशेल वरी जीवन कार्य व्यर्थ लावून ऐसी ऐकती द्रप आपुले पूर्ण तेत घडता जागरण निद्रा न ये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे टाकावे कर जोडून निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुनी अहंता न हे न मानती ते काय तत्वता जग पुरुष अभिषिती जे बैसती वीरासन घालून ते होती वृक्ष अर्जुन पाप वसरती त्यास सूर्यनंदन दुःशुक्ष काष्टे झोडी बळे जे सांगताही न ऐकती वळेच जेठा घालुनी बैसती त्यासी यमदूत धावुनी नेती नेऊन टाकीती नरकुंडी जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन वसे नमस्कार केल्या वाचून वंश वृक्ष होय तो एकथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हर्षे टाकीतान वाजवी हटी होय काष्टी संसारी जे शिव कीर्तन हे असती ते शतजन्मी सारमेप होती दुरुतरे बोलती निश्यती जन्मायेती सरड्याच्या जे श्रवणी न होती सादर ते अन्य जन्मी होती सुकर जे उच्छेदेती शिवचरित्र ते वृक योनी पावती वक्त्यासी देतासन शिवससिद्ध वैसे आजाऊन वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया ते करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य अंगी पूर्ण यदवी कथा सुगम जाण जेणे अनुताप उपवजे म्हणी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच वाश्वकळ सर्व धर्म विभार्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहीच अणुमात्र अनाचारी परम अपवित्र जप तप व्यर्चित अग्निहोत्र वेदशास्त्र कैसे ते वेद आणि शास्त्र हे विप्राचे उभय नेत्र एक नाही तरी साचार एकाक्षतयासी बोलिजे वेदशास्त्रोपहीन तो केवळ अंधची जाण असो त्या नगरीचे लोक संपूर्ण सर्व लक्षणी अपवित्र तस्कर चाळ आणि जार मद्यपी माग्र दुराचार माता पितांचा द्रोह करणार एवं सर्व दोषयुक्त ते त्या ग्रामीचा एक विप्र नाम तयाचे विदुर वेश्येसी रत अहोरात्र काम कदमी लोळत त्याची श्री बहुला नाम तैही जारिणी अपवित्र परम एके जरासी असतास काम भ्रतारे जपोनी धरियेले जार पळाला सत्वर तीस भ्रतारे दिदला मार यष्टेसी लता मुक्ती प्रहार देता बोले काय ते म्हणे तू झालीसी जार मी तेची करीते निरंतर मग बोले विप्र विदुर त्वा द्रव्य अपार मिळविले ते द्रव्य दे मज लागून मी देईन वारांगणेसी नेऊन ती म्हणे मी देऊ कोठून एकता मारी पुढती तो मग तिचे अलंकार हिरोनी येत घरची सर्व संपत्ती नेत ते वारांगणेसी देत तेही समर्पी जाराते ऐसी दोघेही पापे आचारत तो विदुर विप्न पावला मृत्यू यमदूती नेला मारित बहुत जाचती तयाते कुंभी पाकादी परम दुःख भोगनिया तो
शतमूर्ख मग विंध्याचळाच्या दुरित देख भयानक पिशाच झाला आळे पिळे अंगासी देत हिंडे श्रुधा सुशार पंडित रक्तवर्ण अंग त्याचे समस्त जेवी सेंदूर चर्चिला वृक्षासी येत टांगून सेवेची हाक देत फिरे वन रक्तपीती भरून सर्वांग त्याचे नासले कटकवन परम दुर्धर न मिळे कदा मूल फलमूल आहार आपुल्या पापाचे भोग समग्र भोगी विदुर विप्रतो इकडे बहुलाधर रहित धवरहित एक होता तियेसी सुत तो कोणापासून झाला त्वरित ते स्मरण नाही तियेसी तव आले शिवरात्री पर्व गोकर्ण यात्रेस चालिले सर्व नाना वाद्ये वाजती अभिनव ध्वजा पताका मिरवती शिवनामे गर्जती दास वारंवार करती घोष कैसा उरेल पापलेश सर्वदा निर्दोष सर्वजन त्यांच्या संगती बहुला निघत सर्वे देवरी घाकटासुत गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन पुराण श्रवणी बैसली घेऊन तो निरूपण जाणले जी वनिता जारिणी ती संयमदूतने ती धरोने लोह परित्र तल तप्त करुणी समरग्रह माझी चालली ऐसे बहुलाई कोणी भयभीत झाली ते क्षणी अनुताप अंगी भरोनी रडो लागली अट्टासे मग पुराणा काजे समस्त आपुला सांगे वृत्तांत झाले जे गे पापाचे पर्वत ते निजमुखे उच्चारी अंतकाळी यमकिंकर ताडण करतील मज अपार ते वेळी मज कोण सोडविणार दुःख अपार सोसू किती कामी माझे कापते शरीर काय करू सांगा विचार गळा पाश घालीन यमकिंकर करीती मार सप्तशस्त्रे नाना परी विंडवती आसी भद्रावती हिंडवती उपराटी बांधोनी टाकिती नरकुंडी अधोमुख ताम्रभूमी तपवनी तयावरी लोळविती नेवनी तीक्ष्ण शस्त्रे आणोनी पोटा माझी खोविती तीक्ष्ण धूम्रत करुनी वरे टांगती नेवनी भूमीत मद रोवनी तप्त शेर मार करीती तप्त शुळावरी घालविती पायी चांडाळ शिळा बांधिती महानरकी बुडविती सोडावी कोण तेथुनी बहुदेसी गोड न लागे अन्न दुखे रडे रात्रंदिन म्हणे मी कोणासी जाऊ शरण आश्रय करू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण सदूर मज तारी येऊन आले शरण अन्यमी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रति सत्वर शिवलीलामृत सुरस पार श्रवण करावी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखे ऐकले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवधात श्रेष्ठ ऐसी जाणिले सत्संगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मग निर्मोहोत्सवे निश्चित उद्वेग कैसा मग तयासी बहुला झाली परम पवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोष न उरे तिळ मात्र सुसजते सर्वदा तव्याचा जाय सुरबसा मग तो सहजी होय आरशा की लोह लागता परिसा चामी कर सहजचे की आग्नेत काष्ट पडले मग जे सहजी अप्रेष्म झाले गंगेसी ओल्लोळ मिळाले गंगाजळ सहजिये जप करिता पाप जाये निशे ज्ञानाहुनी ध्यान विशेषे श्रवणाहुनी मनमानासे
तेजात सहजते मनाहुरी निज ध्यास त्याहुरी साक्षात्कार समरस मग तो शिवस्वरूप निर्दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोष होऊन श्रवणे झाली सर्व पावन जीवेने करू लागली शिवकीर्तन मग कैसे बंधन तियेसे श्रवणे घोर घोर पावन होत श्रवणाचे याच जन्म मृत्यू मुक्त न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही ज्यासी न मिळे समागम श्रवण त्यासे करू नये तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरे योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविद्या भक्तिपूर्ण श्रवणाची होती तसे चारी वर्ण चाराश्रम श्रवणेसी पावेन परम असो बहुलेसी संतत समागम सर्वांगुनी थोर वाटे गुरुची सेवा खंड करी तयावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावल्लक निवधारी तीर्थी करी नित्य स्नान सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्व व्याप्त घडोनी जाण गुरु सेवा केली जिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन ते तिचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्यायी वर्णिला स्वायाती कीर्ती पुष्टिवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून तेची भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूपे शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवप्रदा प्रती नेली एवढी पापीन उद्धरिली चतुर्दश लोक नवल करीती सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन मग अंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमन कन्या म्हणे चितवर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत पोटी आहे न कळे निश्चिंत पावन करुणी आणि येते मग ते त्रिजग जननी अंतरी पाहे विचारुनी तो विंध्याचळी पिसाच होऊनी रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सर्वे त्वर घेऊनी पतीस आणि विंध्याद्रुनी श्रवण करवी शिवकथा मग गेली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरोनी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करोनिया मग वल्लकी काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिवकीर्तन ऐकता पशु पक्षी उद्धारिती शिवकीर्तन साराज तुंबरे मात्रा देता सतेज सावध झाला विदुरध्वज म्हणे मज सोडाता मग सोडविताची धावुनी धरिले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते श्रियेसी म्हणे धन्य तू साचार केले माझा आजी उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करीती जप तप विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप श्री सहित विमानी बैसला आणिली शिवापासी मिळवित दोघेही शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपा जळी विराली जळगार नभीनाद विसरे सत्वर तैसा बहुला आणि विदुर शिवस्वरूप जागली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामवली सागरी ब्रह्मस्वरूपी निर्धारी विराली ऐक्य होवनिया शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपन उद्धेरोन गेली ती किती संख्य नाही भस्मातुनी निघाला भस्मासुर शिवद्रोही परम पामर त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कसे हे शिवपुराणी कथा सुरस श्रोती ऐकावी सावकाश कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म खकरी घेऊनी अंगी चर्ची उमारमण तव एक झाडा लागला तो शिवे जाण भूमीवरी ठेविला
नवल शिवाचे चरित्र तेथेची उत्पन्न झाला असुर नाम ठेविले भस्मासुर उभा सदा कर जोडणी म्हणे वृषभध्वजा सदा शिवा मज काही सांगिजे सेवा शंभू म्हणे मज नित्य वेगवा चिताभस्म आणून देजे नित्य नूतन आणि भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होत परम भस्मासुर संतोषला कर्मभूमी सनित्य येऊन वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त पारायण शिवलिंग तेन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन सुरस त्याचेची भस्म भावानीश अंगीकार आदरे जे भक्त आभेद प्रेमळ त्याच्या मुंडाची करी माळ समशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे ते लोक समशानाहुनी घरी येते वैराग्य जाय विषयी जडप्रीती म्हणून उमा वल्लभे वसती केली महाशमशानी पंचभूते तत्वासहित पिंड ब्रह्मांड जाळुनी समस्त सर्व निर्सुनी जे उरत आत्मसुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोजळ ते भस्म चरची दयाळ तू अमृत मूर्त कृपाळ षडविकार हित जो असती जाते वर्तते विचरी म्हणते अपशीयते नियदन षडविकार समस्त शिवब्रह्मा शाश्वत विकार रहित निर्ववीजो जो षडगुणेश्वर संपन्न यशश्री कीर्ती विज्ञान औदर्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे ध्यसेना आणिक पद्मचिन्हे मंडिते ते का सर्वज्ञ पंडिती कर्तृत्व निरतत्व भोग तत्त्व विस्भुत्व साक्षित्व सर्वत्व पये या तिन्ही पंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध त्रिवे भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला चैतन्य घन तेने भस्मासुर निरसून घडिला भस्म आणावया ऐसे नित्यानिता चिता भस्म असुर मातला मध्ये परम गोब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे सहारुनिया टाकू हे सहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ जावनिया निर्जळ मंडळ छत्र कमलोद्भव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही सहारावे शेवटी त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधून गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे एक तोसी धुर्जटी भस्मसृष्टी न मिळे कोठे चार लक्ष मनुष्यायुनी पाहे नीला सवा लक्ष घडामोड होय शोधली सर्व अवनी हे परी भस्म शुद्ध न मिळे ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे हारा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमा वल्लभा नागभूषणा वरप्रदान दे माते मज देई एक वर ज्याच्या माता ठेवीन कर तो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधेणे म्हणून लोटांगण घालित इतके माझे घालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावा सिद्ध झाला मग बोले हिमनगराज कुमारी हा नष्ट परम दुराचारी यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे महाशब्द करावयाच
करावयाची हौस, तो पातला फाल्गुन मास, आधीच वटपाख्या चोरास, निरोप दिदला भुजे. आधीची जार कर्मीरत, त्यासी प्रभुत्व दिदले श्रीराज्यात, की मध्य पियासी दावित, सिंधी वन साक्षेपे, मर्कटासी मद्यपान, त्यास झाले वृषकदर्शन, त्यावरी भूत संचरले दारुण, मग अनोग्य व्रत जेवी. या लागी तामसी असुर, यास न यावा कदापि वर, पडाक्य गजाक्य वीरभद्र, नंदिकेश्वर हेची सांगे, परम भोळा शंकर म्हणे, आमुचेले करू भस्मासुर, यास द्यावा अगत्य वर, तो अन्यत्र रहाटी न करीची, म्हणे बाळका तुझ दिदला वर, ऐसे एकताची असुर, उडे नाचे आनंद घोर, त्रिभुवना माझी न समाये. मृत्यू लोकासी आला सत्वर, मग करीत चालला संहार, संत भक्त गोविप्र, शिरोधुनी भस्म करीतसे, मस्तकी हस्त ठेविता तत्काळ, भस्म होय न लगे वेळ, ऋषी चक्र शोधुनी सकळ, भस्म करी एकदाची. 56 देश शोधिती, समूच सहित भुज समस्त, भस्म करीती क्षणात, थोर अनर्थ वाढवला, कुटुंबा सहित ब्राह्मण, गिरीवरी बैसला लपून, पृथ्वी उद्वास संपूर्ण, बाहेर कोणी न फिरेची, जैसा शयन पक्षी अकस्मात, पक्षी धरोणी संहारित, तैसा अंतरिक्ष येऊनी त्वरित, मस्तकी हस्तस्पर्श करी, महायोद्धारण पंडित, स्मरे जिंके करतांत, परिभस्मा पुढे पुढे बलहस्त, काहीच न चले युक्ती त्या, जैसा पाखंडी खळतत्वता, तो नावरे बहुता पंडिता, दैसी त्याच्या आसार पुढता पाहता, न चले युक्ती कवणासी, असुर करीतो नित्य संहार, शिवासी न कळे समाचार, भस्म नेऊनी ते सत्वर, महाम्र होऊ ते सर्वची जे मृत्यू लोका, मनी धरले ऐसे आशंका, त्रिशांचित शची नायका, भस्म करावे यावरी, मग कमलोद्भव कमलाचर, शेवटी भस्म करावा गंगाधर, उमा त्रिभुवनांत सुंदर, हिरोनी घ्यावी वृद्धाची. पृथ्वी पडली उद्ध्वस, मिळाल्या प्रजा ऋषी आसपास, सर्वचे भय पावले मानस, पुरुष हुतात शरण आली, मग मदवा संकळा सहित, पद्मजयाती ग्रहाणे सांगत, जे म्हणे शिराब्दी जामात, त्यास सांगू चला आता. अक्षज नाम इंद्रिया ज्ञान, ते तयाने केले आधीच दमन, म्हणून अक्षोध आधोदक्षज नाम तया लागून, अतींद्रिय दृष्टा तू, ऐसा जो अधोक्षज, जवळी केला वैकुंठराज, गाराणे सांगती प्रजाद्विज, भस्मासुराचे समस्त. मग समस्ता सहित नारायण, शिवजवळी सांगे वर्तमान, भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वनी, उरलो आम्ही समस्त, इतक्याचाही करील अंत, सदाशिवा तुझाही प्रांत, वरान दिसे अमाते, हेमवती करी जतन, ऐकोनी हसला भाल लोचन, म्हणे भस्मासुरास मरण, जवळी आले यावरी, तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर, ऐसे बोले जो कर्पूर गौर, तो अकस्मात आला असुर, भस्म घेऊनी ते तवा,
आपुले घराणे आणले तेथ, मिळाले तेथे देख रे. समस्त असुर मान तुकावित, सरड्या आईसे तयावरी. म्हणे जे जे आले ते, उदा उदा भस्म करीन समस्त. मग क्रोधे बोले उमानाथ, भस्मासुरासी ते गवा. अरे तू अधम असुर, केला पृथ्वीचा संहार. तुझ आम्ही दिदला वर, परिणाम याचा वरा केला. असुर क्रोधे बोले ते समयी, तुझी सुंदर दारा मज देई. नातरी तव मस्तकी लवलाही, हस्त आताची ठेवितो. भवानी उठून गेली सदनात, असुर ग्रीवा तुकावेत. शिवाच्या माथा ठेवणी हस्त, तुझ नेईन क्षणार्धे. शिवमस्तकी ठेवावया कर, वेगे धाविला भस्मासुर. प्रजा आणि ऋषीश्वर पडू लागले दश दिशा. पळता झाला सवेगे, जो भक्त जन भवभंग. माया लागवी उमारंग, पळता झाला सवेग. घोरारंध्र वन घेतले, पाठी लागला भस्मासुर. म्हणे जोगड्या उभा धरी धीर, आजी तुझा करीन संहार. रक्षा लावीन अंगासी. वेदशास्त्रान कळे पार, माया चक्र चाळ अगोचर. त्यास पामर भस्मासुर, धरीन म्हणे निजबळे. जो ब्रह्मादिक देवाचे ध्यान, सनकादिकाचे देवार्चन. त्यासी भस्मासुर अर्पण, भस्मासुर आपण. धरीन म्हणे पुरुषोत्तमा. त्यास वाटे धरीन मी आता, दिसे जवळी परी नाटोपे सर्वता. ऐसा कोटी वर्षे धावता, न लगे हाता सर्वेश्वर. उणे पुरे शब्द बोलत, शब्दाना तुडे गिरिजाकांत. तर्क कुतर्क करिता बहुत, हाक फोडिता नातुडे. वेदशास्त्राच्या तकचाचरे, घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे. सकळ विद्या घेता एकसरे, मदनातक नवटोपे. जे प्रेमळ शुद्ध भाविक, त्याचा विकला कैलास नायक. उमे सहित त्याचे घरी देख, वास करी सर्वदा. तपबळ विद्याधन, या बळे करू म्हणती ते मूर्ख पूर्ण. कल्पकोटी जन्म मरण, फिरता गणित न होय. असो अहंकारे भस्मासुर, धावता नाटोपे शंकर. इकडे भवानी इंदिरावर, बंधू आपुलास्तवी तेव्हा. म्हणे कमलोदज वजनका, कमल नयना. कमल नाभा भुरमर्दना, कमलधारका कमल शयना. कमलाभरणा कमलप्रिया. जगन्नंदा जगदयापका, जगनजरा जन्मोचका. जनार्दना जगरक्षका, जगद्वारा जलांदेशयना. ऐसा एकता माधव, मोहिनी रूप धरुनी अभिनव. शिव मनरंजन केशव, आडवाला आस्तुराते. शिव न्याय क्रोध होवनी देख, दुर्न पाहता झाला कौतुक. मोहिनी देखता असुर निशंक, भुलोनी गेला ते गवा. विमानी पाहती समस्त देव, म्हणती हे कैसे रूप अभिनव. अष्टनायिकेचे वैभव, चरणांगुष्टीन तुळवची. नृत्य करीत मोहिनी, असुर तन्मय झाला देखुनी. मने ललने तुझवरुनी, कमला अर्पणा ओवाळीजे.
तुझे देखता वदन, वाटे वाढूनी सांडावा प्राण, तुवा नयन कटाक्षे वाणी करुण, मन मृग माझा वंदिला, तुझे पदकमळ जेथे उमटे, तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे, तुवा पसरोनी शृंगार जळे, आकाळले चिंतामणा, मज माळ घाली सत्वर, तुझे दास्य करीन निरंतर, माया वेशधारी मुरहर, हास्यवदने बोलतसे, म्हणे मी तुझ वरीन तत्वरी, पैल तो न्याय गृह धरू दिसत, माझे त्यात आहे आराध्य दैवत, नवसते ते केला म्या लग्नाधिपती सहित, तेथे करावे गायन नृत्य, परी मी जेथे ठेवीन हस्त, तुवा तेथेची ठेवावा, मी जे दावीन हाव भाव, तुही तैसेची दावी सर्व, तेथे अणुमात्र उणे पडता देव, शोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत, सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात, आसुरतेचे अवश्य म्हणत, सांगसी तैसा वर्तेन मी, ऐसा भूलवूनी तयासी, वाणीला तो वट्या छायसी, मग नमोनी दैवतासी, आरंभी नृत्य मोहिनी, मोहिनी नित्य करीत, अष्टनायिका तटस्थ पाहत, किन्नर गंधर्व तेश गायन ऐकता भुलले, देव सर्व सटपद होऊनी, सुवासा तिच्या येवेधुनी, गुप्त रूपे गुरु गुजारव करीती वनी, परीते कामिनी कोण वेणजे, तिचे मुख कर ऐकता गायन, विंदी कुरंग गेला भुलोन, कुंभिनी सोडून करावया श्रवण, कृतघ्न येऊ पाहे, मोहिनी जेथे ठेवी हस्त, असुरही तेथेच करीत, तैसेच करीत, आपुले मस्तकी ठेवीत, आत्मकर मोहिनी, मग आसुरेही आपुले शिरी हात, ठेविता भस्म झाला तेथ, मोहिनी रूप त्यागुनी भगवंत, चतुर्भुज झाला, वटरूप सोडूनी देख, प्रकट झाला तेथे मदनांतक, हरिहर भेटले झालेक, देव वर्षती सुमनमाळा, मोहिनी रूप जेव्हा धरिले, पाहुनी शिवाचे वीर्य द्रवले, भूमीवरी पडता अष्टभाग झाले, अष्टभैरव अवतारते, अतिसांग रुंड चंड क्रोध, उन्मत कपाले भीषण प्रसिद्ध, महासंहार भैरव आठवा सुप्रसिद्ध, अंश अवतार शिवाचे, भस्मासुर वंदिला हेमात, प्रगटता त्रिलोक्यानंद भरित, हस्त धरोनी रमा उमानाथ, ईत झाले कैलासा, अंबिका तात्काळ प्रगटोन, करी हरित हरते वदन, दोन्ही मूर्ती वैसवून, करी पूजन हेमवती, हरिहर नारायण नागभूषण शिव, सीता वल्लभ नाम सगुण, पंचवदन पंचाग्र शयन, कर्पूर गौर कमल दविविता, पिनाक पाणी पीतांबरवर, नीलकंठ नीरदव वर्ण शरीर, वृद्धाकपती वृंदावनेसी मधुहर, गोवाहन हर गोविंद, चंद्रशेखर शंख चक्रधर, विश्वनाथ विश्वंभर, कृपाल नेत्र कमनीय गात्र, लीला विचित्र दोघांची, मूरहर माया मल्लहर, व्याघ्रभूषण मोहारतार, श्रीधर आधकर्मधनर अगबकहर,
असुरमर्दन दोघेही. सिद्धेश्वर सिंधुजावर निसंसार निरंकार, नगतनयावर नंदकिशोर, ईशान ईश्वर इंद्रिरापती. क्षीरवर्णतनु शिराब्धशयन, एक ब्रह्मांदी वैद एक ब्रह्मानंदपूर्ण. त्या दोघासी पूजोन आनंदमये जगदंबा. आता श्रोते सावधान, पुढे सुररस कथामृताहुन. वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न, आणि षडानन जन्म कसे. शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ, गौतम अर्जुनी भेटो येत. या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले. तरी हा सिंहस्थी भाविक जन, ग्रंथ गौतमी करीती स्नान. अर्थ जीवनी बुडी देवोन, अघमरणी निमग्रजे. श्रीधर स्वामी ब्रह्मानंद, सुखावला तेची प्रसिद्ध. जेते नाही भेदाभेद, अक्षय अभंग सर्वदा. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मातरखंड. परिसोत सज्जन अखंड, द्वादशाध्याय गोड. श्री सांब सदाशिवर्पणमस्तु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमः.